नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, आगामी 2024ची असलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024, ह्या दोन्ही एक्झाममध्ये पॉलिटी विषय हा तसा फार महत्त्वाचा विषय। जर पूर्वपरीक्षा बघायला जा किंवा मुख्य परीक्षा बघायला जा तर त्याच्यामध्ये आपलं परफेक्शन असणं अपेक्षित असतं। मग हे परफेक्शन साध्य करण्यासाठी आपण कोर्स लॉन्च करतोय आणि ह्या कोर्समध्ये आपण जास्तीत जास्त विथ एक्सलन्स ऑफ नॉलेज ह्या कॉन्सेप्टवर आधारित करून आपण एक्झामच्या ओरिएंटेशननी कशा प्रकारचे असलेले क्वेश्चन्स तयार होतात आणि त्या क्वेश्चनच्या आधारावर कशा स्वरूपातले आपल्याला डील करता येऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण इथे चर्चा करणार आहोत। मग आपण पॉलिटी विषयाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस चर्चा करतो तर त्यावेळेस आपल्याला कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशन मेकिंगच्या असलेल्या संदर्भामध्ये काही गोष्टी माहिती असणं अपेक्षित असतं। मग आज आपण कॉन्स्टिट्यूशन कसं बनत गेलं, संविधान कसं बनलं आणि कोणत्या स्वरूपामध्ये त्याची जडणघडण झाली आहे याचा सविस्तररित्या आढावा घेणार आहे। मग याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडचा असलेला जो ॲप्रोच म्हणजे विशेषतः लाईन टू लाईन ॲप्रोच जो आहे तो मी ॲप्रोच डेव्हलप करून घेणार आहे तुमच्याकडनं। मग याच्यामध्ये काय असणार आहे तर एक्झॅक्टली कोणत्या लाईनवर किती वेळेस क्वेश्चन्स आलेले आहे हे तुम्हाला तिथं अंडरलाईन करून दिलेले आहे। म्हणजेच तुमचा अभ्यास जेव्हा तुम्ही रीडिंग करशाल त्या रीडिंग करता वेळेस पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या त्या लाईनवर क्वेश्चन येत असेल तर तुमची ती लाईन हायलाइटेड असायलाच पाहिजे। मग आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या सेशन्समध्ये चर्चा करूया, जेणेकरून तुमच्या असलेल्या अभ्यासाची गती, त्याच्यासोबत असलेली दिशा आणि आपल्या अभ्यासाचा दशा ही जी बदललेली आहे हे सगळं एका रूटवर येऊ शकते, एका प्लॅटफॉर्मवर येऊ शकते। ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची मेकिंग असलेली काय प्रोसेस असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये तब्बल 150 वर्ष राज्य करणारे हे ब्रिटिश साम्राज्य आणि ह्या ब्रिटिश साम्राज्याने बऱ्यापैकी काही गोष्टी अशा प्रकारच्या अधोरेखित करून टाकल्या होत्या की ज्याच्या माध्यमातून भारताने असंच वागावं किंवा भारताची जडणघडण अशा स्वरूपातली होईल, इथं त्यांनी त्या प्रकारच्या गोष्टी तिथं स्तब्ध करून टाकल्या होत्या। मग अशा स्वरूपातल्या गोष्टीला कुठेतरी छेद द्यावा याच्यासाठी आपले स्वातंत्र्य जे वीर होते किंवा जे पर्टिक्युलर फ्रीडम फायटर्स होते तर त्यांनी बऱ्यापैकी स्वतःच्या जीवाची आहुती आपल्याला दिलेली दिसून येते। मग खऱ्या अर्थाने भारताला जे अशा प्रकारचं स्वातंत्र्य भेटलेलं आहे तर त्याच्या मागचं योगदान हे आपण कधीही विसरता कामा नये। मग आता हे मी सगळी स्टोरी का सांगायलोय तर कारण की जिथं ज्या वेळेस तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली कशी बनली आहे हे समजायचं असेल तर त्याच्या मागची हिस्ट्री तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे। बघा, ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली तर ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपली वाढताना कुठेतरी ब्रिटिश पार्लमेंटला असं दिसून आलंय की आता ह्या ईस्ट इंडिया कंपनीचं असलेलं जे वर्चस्व आहे ते कमी करावं आणि आपल्या ब्रिटिश गव्हर्नमेंटचं वर्चस्व वाढावं, याच्यासाठी पर्टिक्युलर असलेल्या ह्या ईस्ट इंडिया कंपनीला बाजूला सारून ब्रिटिश पार्लमेंटचं पॉवर वाढवता येईल याच्यासाठी विविध कायदे केले ब्रिटिश गव्हर्नमेंटने। आता एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंट इथं एक्झिस्टमध्ये येत होता तर त्यावेळेस आपल्याला एक लक्षात येईल की ब्रिटिश गव्हर्नमेंटनी सुरुवातीला 1773चा जो कायदा आहे, रेग्युलेटिंग ॲक्ट ज्याला आपण म्हणतो, तो त्या कायद्यापासून रेग्युलेट करायला चालू केलं ब्रिटिशच्या ईस्ट इंडिया कंपनीला आणि ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं की या पुढचा असलेला जो कोणताही त्या प्रकारे असलेला माझा जो काही सहभाग असणार आहे तो डिरेक्टली असणार आहे ना तर त्या इनडायरेक्टली स्वरूपातला असणार आहे। परिणामी हळूहळू ब्रिटिशांनी 1773चा कायदा, 1784चा पिटसेंडी ॲक्ट असेल, 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा आणि फायनली 1947चा कायदा, अशा विविध प्रकारच्या कायद्याच्या माध्यमातून भारतावर प्रत्यक्षरित्या त्या प्रकारचं असलेलं तिथं वर्चस्व आणण्याचा प्रयत्न केला। म्हणजे थोडक्यात कुठंतरी ब्रिटिशांचा डिरेक्टली हस्तक्षेप खऱ्या अर्थाने 1773 पासून चालू होताना आपल्याला दिसून येते। याच्यापूर्वीही होता, परंतु डिरेक्टली किंवा अनडिरेक्टली जेव्हा आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये हे कॅटेगरायझेशन करता येऊ शकतं। परंतु मग खऱ्या अर्थाने भारताला स्वतंत्र लवकर भेटावं, भारताचं असलेलं अस्तित्व जगमान्य व्हावं याच्यासाठी आपली धडपड चालू होती। सगळ्यांचं एकच मत होतं की भारताला आता कुठंतरी त्या स्वरूपातलं स्वातंत्र्य मिळावं आणि स्वतंत्र मिळून स्वतःचं अस्तित्व गाजविण्यासाठी एक संविधान तयार करता यावं। मग आता ह्या सगळ्या गोष्टी पाठोपाठ होत असताना कुठेतरी संविधान बनवण्याची ही जी संकल्पना आहे ती फार महत्त्वाची रुजवली गेली होती आपल्या भारतीयांच्या मनावर। का?
कारण की कोणतंही शासन चालवायचं असेल तर संविधान असणं अपेक्षित आहे. मग ह्या संविधानाची जी समाजक्रांती आहे ती कशा पद्धतीने आणि कोणत्या स्वरूपात तिथं मांडल्या गेली, तर याचं जेव्हा आपण अवलोकन करतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की 1922 साली कधी 1922 साली सर्वप्रथम यंग इंडिया नावाच्या मासिकामध्ये गांधीजींनी अप्रत्यक्षरित्या त्या स्वरूपातली पहिली मागणी केली की आम्हाला आमच्या भारतासाठी संविधान बनवायचं आहे आणि ह्या संविधान बनवण्यासाठी संविधान सभा अपेक्षित आहे. माहिती ही संविधान सभा ही अपेक्षित असेल तर कशा स्वरूपात असेल, कोणत्या स्वरूपात असेल, तर हे सगळ्या गोष्टी तिथं डिरेक्टली स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. परंतु अप्रत्यक्षरित्या का होईना पहिल्यांदा सर्वप्रथम 1922ला गांधीजींनी ह्या गोष्टी ब्रिटिशांसमोर अप्रत्यक्षरित्या मांडल्या. परंतु आपल्याला माहिती आहे गांधीजी 1915 पासून जेव्हा भारतामध्ये आले तर त्यावेळेस प्रत्येक गोष्टीची डिमांड करत होते. मग डिमांड करत असताना त्यांनी प्रत्येक केलेली डिमांड ही ब्रिटिशर फुलफिल करायचेच असं कधीही नव्हतं. त्याच्यातली ही एक डिमांड असावी अशा प्रकारचं ब्रिटिशांना वाटलं आणि ब्रिटिशांनी त्याला नजरअंदाज करून टाकलेला आपल्याला दिसून येत आहे. परंतु काळ ओलांडत गेला, भारतामध्ये तिथं स्वातंत्र्याची असलेली चाहूल वाढत गेली. प्रत्येक भारतीयांना वाटत होतं की आता कुठंतरी आपल्याला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळणार आणि स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी आपल्या भारतामध्ये पेरल्या गेल्या होत्या, जसं की सविनय कायदेभंग असेल, असहकार चळवळ असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळं कुठंतरी भारतामध्ये लोकांच्या मनामध्ये ॲस्पिरेशन्स क्रिएट केले की येस वी कॅन बी गेट द इंडिपेंडन्स फ्रॉम द ब्रिटिशर्स. परंतु ह्या संदर्भामध्ये ब्रिटिशर लोक त्यांचं तळ ठोकून राहिलेले होते. ह्या तळ ठोकलेल्या असलेल्या ब्रिटिशांना हलवण्याचं काम सगळ्यात सेकंड टाइम जर कोणी केलं असेल तो व्यक्ती म्हणजे एम एन रॉय. एम एन रॉय हे 1934मध्ये तिथं स्पष्टपणे उघडपणे ब्रिटिशांच्या तोंडावर तोंड आखून सांगत होते की आम्हाला भारतामध्ये स्वतःचं संविधान बनवायचं आहे आणि ह्या संविधान बनवण्यासाठी भारतीय लोकांकडून तयार झालेली ही संविधान सभा असायला पाहिजे. म्हणजे एका प्रकारचं असलेल्या ब्रिटिशांना सडेतोड उत्तर देणारा एकमेव असा व्यक्तिमत्व, जो की कदाचित त्या प्रकारचा असलेला राजकीय भूकंप घडून आणणारा पहिला व्यक्तिमत्व, साम्यवादी विचारसरणीचा असलेला हा व्यक्तिमत्व, तो म्हणजे कोण, तर एम एन रॉय. मग एम एन रॉयनी सर्वप्रथम त्या प्रकारे उघडपणे स्पष्टपणे आणि ब्रिटिशांच्या तोंडावर पेपर फेकून येणारा हा एकमेव असा व्यक्तिमत्व, तो म्हणजे एम एन रॉय यांनी तिथं सेकंड टाइम मागणी केली की आम्हाला अशा प्रकारची असलेली संविधान सभा पाहिजे की ज्याच्यातून आम्ही संविधान बनवणार आहे. परंतु ब्रिटिशांना ह्या काही गोष्टी नवीन नव्हत्या. यापूर्वी भगतसिंग असेल, राजगुरू असेल, अशा जे महान आपले स्वातंत्र्यवीर होऊन गेलेले त्यांनीही हिंसक चळवळीच्या आधारावर ब्रिटिशांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु यांचंही काही गोष्टी आपण ब्रिटिशांनी मान्य केलेलं दिसून येत नाही. परंतु नंतरचा काळ ओलांडत गेला. नंतरचा काळ जेव्हा ओलांडत गेला तर त्यावेळेस आपल्या भारतामध्ये एक पॉलिटिकल पार्टी की ज्याचं असलेलं अस्तित्व कदाचित ब्रिटिश लोक देखील मान्य करत होते, ते म्हणजे INC, इंडियन नॅशनल काँग्रेस. मग इंडियन नॅशनल काँग्रेस नावाची जी संघटना होती म्हणजे काँग्रेस पक्ष, थोडक्यात तो काँग्रेस पक्षाचं वजन दिवसेंदिवस वाढत होतं. ब्रिटिशांच्या असलेल्या कृपेमुळे का होईना ह्या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती. मग ह्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या असलेल्या अस्तित्वामुळं आपल्याला काही धोका होत नाही अशा प्रकारची पूर्वसूचना कदाचित ब्रिटिशांच्या डोक्यामध्ये होती. परंतु इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये ज्यावेळेस भारतीय लोकांचा असलेला उत्साह दिसत होता, भारतीय लोकांचा असलेला सहभाग वाढत होता, तर ब्रिटिशांना कुठेतरी हळूहळू त्या गोष्टीची भीती वाटायला लागली की आपण एक पॉलिटिकल पार्टी स्थापन करण्यासाठी सपोर्ट केलेली आहे आणि तीच पॉलिटिकल पार्टी आपल्या अगेन्स्टमध्ये वर्क करताना दिसून येते. मग अशा वेळेस 19 डिसेंबर 1934मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने देखील अशा स्वरूपातला ठराव मांडला आणि ह्या ठरावामध्ये असं सांगण्यात आलंय की आता यापुढं संविधान सभा बनवल्या जाईल आणि ही संविधान सभा विशेषतः भारतीय लोकांपासून बनवल्या जाईल आणि ह्या संविधान सभेमधून आमच्या भारतासाठी एक संविधान तयार केल्या जाणार आहे. परंतु ब्रिटिश लोकांनी काही गोष्टी ऐकल्या, काही गोष्टी नजरअंदाज केल्या. नंतर प्रयत्न केला त्या स्वरूपातलं असलं 1938मध्ये नेहरू यांनी, त्याच्यानंतर 1939मध्ये त्या स्वरूपातले असलेले श्री राजा गोपालाचारी यांनीही तिथं स्वतःचं मत मांडायचा प्रयत्न केला की आम्हाला अशा प्रकारचं असलेलं संविधान सभा असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये भारतीय लोकांचं पार्टिसिपेशन जास्त असलं पाहिजे.
परिणामस्वरूप त्या प्रकारचं असलेलं ही कुठंतरी जी चळवळ चालू होती आणि ह्या चळवळीमुळं कुठंतरी आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल हे जेव्हा ब्रिटिशांना कळालं आणि सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसरं महायुद्धाची असलेली चाहूल जेव्हा लागत होती तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे की ब्रिटिश लोक फसले होते. ब्रिटिश लोकांना काय करावं किंवा काय नाही करावं याची मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती आणि ब्रिटिशांच्या असलेल्या ह्या भीतीमुळं त्यांनी काही डिसिजन घ्यायला सुरुवात केली. त्यांनी ओळखलं की जर आपण दुसऱ्या महायुद्धामध्ये अडकून राहिलो आणि भारताचा आपल्याला सपोर्ट नाही भेटला तर उद्या चालून हे आपण युद्ध हरवू शकतो. त्यामुळं कुठेतरी भारताचा सपोर्ट घ्यावा आणि याच्या माध्यमातून आपलं जी अस्थिरता आहे ती स्थिर स्वरूपामध्ये कशी होईल याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. परिणामस्वरूप त्या गोष्टीला डोक्यामध्ये घेतल्यानंतर त्यावेळेसचे असलेले ब्रिटिशचे असलेला एक व्यक्तिमत्व लॉर्ड लिथिन्गो यांनी एक ऑफर दिली भारतीय लोकांना शांत करण्यासाठी. कारण की त्यांनी ओळखलं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अडकलेलो आहोत, राष्ट्रीय स्तरावर म्हणजे भारताच्या स्तरावर ह्या लोकांनी एकजूट स्वरूपामध्ये आपल्या ब्रिटिशांना कुठंतरी सळो की पळो करण्याचा जो कार्यक्रम लावला आहे तर त्याच्यामध्ये आपलं अस्तित्व टिकणार नाही ही त्यांच्या मनामध्ये साम्य स्वरूपामध्ये किंवा साधारण स्वरूपामध्ये ती त्यांची एक महती तिथं तयार झालेली आपल्याला दिसून येते. मग लॉर्ड लिथिन्गो आले आणि त्यांनी एक ऑफर दिली. ऑगस्टचा महिना होता म्हणून त्या ऑफरला असं म्हटलं जातं ऑगस्ट ऑफर. मग ही ऑगस्ट ऑफर होती ती होती 1940. मग ह्या ऑगस्ट ऑफरमध्ये नेमकं काय होतं तर ऑगस्ट ऑफरमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. जसं की फॉर एक्झाम्पल की व्हाईसरॉय ऑफ इंडिया जे आहे व्हाईसरॉय जे होतं त्याची जी कार्यकारी मंडळी होती तर त्या कार्यकारी मंडळीमध्ये कोणाचा तर भारतीय लोकांचा समावेश केला जाईल आणि युद्धानंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एक प्रतिनिधी भारतीय संस्था स्थापन केल्या जाईल म्हणजे थोडक्यात संविधान सभा स्थापन केल्या जाईल. अशा प्रकारची ऑफर भारतीय लोकांना दिली आणि सांगितलं की तुम्ही आता आमच्यासोबत सामील व्हा आणि युद्धामध्ये आमच्यासोबत तिथं पार्टिसिपेट करा. परंतु भारतीय लोक आता हुशार झाले होते. भारतीय लोकांना कळून चुकलं होतं जर आपण अशा पद्धतीने जर इथं इन्व्हॉल्व झालो आणि इन्व्हॉल्व होऊन आपल्याला त्याच्या माध्यमातून जर काही आउटपुट नाही भेटला तर उद्या चालून आपलं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व काय होणार आहे संपून जाणार आहे. त्यामुळं भारतीय लोकांनी किंवा विशेषतः जे आपले इंडियन नॅशनल काँग्रेसचे असलेले लीडर्स होते तर त्यांनी ही ऑफर धुडकावून लावली. सोबतच मोहम्मद जिना होते. मोहम्मद जिनानीही मुस्लिम लीगच्या असलेल्या स्थापनेच्या माध्यमातून आम्हाला वेगळं स्वातंत्र्य अशा स्वरूपातलं असलेलं असायला पाहिजे ही प्रकारची मागणी केली. तर तेव्हापासून त्यांनीही त्या गोष्टी काय केल्या बाजूला सारल्या. मग ऑगस्ट ऑफर फेल झाली. लॉर्ड लिथिन्गो यांनी ज्या काही गोष्टी स्वप्नरंजिशीत भारतीय लोकांना दाखवलं ते कुठंतरी आपल्याला बाजूला सारलेलं इथं दिसून येत आहे. परंतु मध्यंतरीचा काळ हा गेला तो 1942चा जेव्हा भारतामध्ये त्या प्रकारचं असलेलं क्रिप्स मिशन आलं होतं. काय आलं होतं क्रिप्स मिशन 1942ला. मग जेव्हा क्रिप्स मिशन भारतामध्ये आलं तर क्रिप्स मिशनने ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये घेतल्या आणि ह्या गोष्टी डोक्यामध्ये घेतल्यानंतर सगळ्या हळूहळू आपण सॉर्ट आउट करू आणि संविधान सभा तिथं बनवण्याचा प्रयत्न करू. परंतु क्रिप्सने एक चुकी केली. क्रिप्सने काय सांगितलं की भारतीय लोकांना संविधान सभा बनवण्याची म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनवण्याची आम्ही मुभा देतोय. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली कॅन बी फॉर्म बट इन द रेशो ऑफ 80-20. त्यांनी सांगितलं की जो रेशो असणार आहे तो रेशो किती असणार आहे 80-20चा रेशो असणार आहे. 80-20 म्हणजे काय की जी संविधान सभा बनल म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनल तर त्याच्यामध्ये 80% बिलॉंग फ्रॉम द पर्टिक्युलर ब्रिटिशर्स आणि 20 बिलॉंग फ्रॉम द इंडियन्स. अशा प्रकारची ऑफर त्यांनी दिली होती क्रिप्स मिशननी. मग हे 1942 पण क्रिप्स जी ऑफर आहे ती भारतीय लोकांनी धुडकावून लावली. मग नंतरचा काळ आला. इथं क्विट इंडिया मुवमेंट चालू झाली. छोडो भारत आंदोलन एक वेगळ्या प्रकारच्या लेवलवर गेलं. आता अहिंसक स्वरूपामध्ये जो भारत होता तो आता हिंसक वळणाच्या माध्यमातून बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटीज करायला लागला. मग हे ॲक्टिव्हिटीज करत असताना कुठंतरी प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती ब्रिटिशांच्या की आता नेमकं होणार काय, आता नेमकं कसं होईल कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात.
हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस कुठंतरी अशा प्रकारच्या गोष्टीची भीती ब्रिटिशांनी जेव्हा मनामध्ये बाळगली तर त्यांनी आता ओळखलं की लवकरात लवकर आपल्याला आता ब्रिटिशांना भारतीयांना काय द्यायचं आहे, स्वतंत्र द्यावं लागेल. त्यावेळेस ब्रिटिशमध्ये एक मजूर पक्षाचं असलेलं सरकार स्थापन झालं आणि त्या मजूर पक्षाचे असलेले पंतप्रधान होते ॲटली. मग ॲटलीने ओळखलं आणि ते कुठेतरी भारताच्या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये सॉफ्ट कॉर्नर्स क्रिएट करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी सांगितलं की आपण लवकरात लवकर भारतीयांना स्वतंत्र त्यांच्या हातामध्ये सोपवून देऊ. मग भारतीय लोकांना स्वतंत्र सोपवण्यासाठी आपल्याला काहीतरी चांगली योजना आखून त्यांच्या हातामध्ये ही सगळी पॉवर द्यावी लागेल. म्हणून भारतामध्ये त्यांनी एक मिशन पाठवलं. त्या मिशनचं नाव होतं कॅबिनेट मिशन. काय होतं? कॅबिनेट मिशन. त्यांचा मुख्य उद्देश होता की जर आम्ही इंग्रज लोक भारतातून जात असेल तर इथं अराजकता माजली नाही पाहिजे, इथं अशांतता नाही माजली पाहिजे, इथं एकदम पॉलिटिकल स्टॅबिलिटी क्रिएट झाली पाहिजे. मग याच्यासाठी कशी रूपरेषा असेल, कोणत्या स्वरूपामध्ये इथं शासन करता असेल किंवा कोणत्या स्वरूपामध्ये इथं कोण वर्क करेल याचं असलेलं संपूर्णरित्या एक कच्चा आराखडा का होईना आपण भारतीय लोकांच्या हातामध्ये देऊन टाकू, जेणेकरून हे भारतीय लोक त्यांच्या पद्धतीने कामाला लागतील. मग अशा स्वरूपामध्ये 24 मार्च 1946ला कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं आणि कॅबिनेट मिशनच्या असलेला उद्देश काही डोळ्यासमोर त्यांनी ठेवले होते जे की तुमच्या असलेल्या भारताला स्वतंत्राचं स्वप्न दाखवत होते. मग अशा वेळेस हे कॅबिनेट मिशन, त्याला मराठीतून म्हणलं जातं त्रिमंत्री योजना, म्हणजे 3 लोक याच्यामध्ये होते. एक होते अलेक्झांडर, दुसरे होते लॉरेन्स आणि तिसरे होते त्या प्रकारचे क्रिप्स, जे 1942मध्येच आले होते, परंतु ते परत तिथं ह्या 3 जणांसोबत आलेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा वेळेस आपल्याला लक्षात येत आहे की पर्टिक्युलर कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजनेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत गेल्या तेव्हा भारतामध्ये कुठंतरी एक आशेचा किरण निर्माण झाला की आता लवकरात लवकर भारताला काय भेटणार आहे? स्वतंत्र भेटणार आहे. मग आता बघा, त्रिमंत्री योजना याच्यावर STI 2016ला क्वेश्चन विचारला होता की कोण होते, तर लॉरेन्स कोण होते? भारतीय सचिव होते. त्याच्यानंतर अलेक्झांडर व्यापार मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्या प्रकारचं असलेलं क्रिप्स हे नौसेनेचे पहिले लॉर्ड होते, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने हे क्रिप्स मिशन भारतामध्ये आलं आणि क्रिप्स मिशन भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या भारतातल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या जे श्रेष्ठ व्यक्ती असणार आहे त्या श्रेष्ठ व्यक्तींना सोबत बसल्यानंतर त्यांनी चर्चा केली, विचार विनिमय केला आणि कुठंतरी भारताला स्वातंत्र्य आम्ही देणार आहोत आणि त्या अनुषंगाने तुमची रूपरेषा कशी असेल, आम्ही ही रूपरेषा घेऊन आलेलो आहोत, याच्यामध्ये काय बदल करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीवर सखोल चर्चा केली. तब्बल त्यांनी 286 दिवस भारतामध्ये वास्तव्य केलं आणि त्याच्यानंतर काही गोष्टीची असलेली योजना आखून दिली. त्या योजनेला म्हणलं जातं कॅबिनेट मिशन योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन. मग हा जो प्लॅन आखलेला आहे तर हा प्लॅन कोण आखलेला आहे? हे 3 व्यक्तिमत्व होते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग या स्वरूपाच्या माध्यमातून जेव्हा ते भारतात आले तर त्यांचं उद्दिष्ट काय होतं? तर पहिलं उद्दिष्ट होतं ते म्हणजे काय की भारतीयांनी कॉमनवेल्थ नेशनमध्ये जॉईन व्हायचं की नाही किंवा तुम्हाला स्वतंत्र राहायचं आहे का, अशा प्रकारचं असलेलं ओपिनियन बेसवर त्यांचं एक उद्दिष्ट होता की आपण ओळखू तसंही. कारण की कॉमनवेल्थ नेशन म्हणजे काय की जिथं ब्रिटिशांचं ऑलरेडी एक्झिस्टमध्ये राज्य होतं ते सगळे देश, मग त्या देशांनी एकत्रित आलेले होते आणि ह्या देशांच्या असलेल्या एकत्रितपणामुळं कुठंतरी ब्रिटिशांचं असलेलं वर्चस्व जुगारून आपण स्वतंत्र झालेलो आहोत, अशा स्वरूपातली विचारसरणी निर्माण करणारे हे कॉमनवेल्थ नेशन. मग ह्या कॉमनवेल्थ नेशन म्हणजे एक संघटना, ह्या संघटनेला भारत जॉईन होईल का याला स्वतंत्र अस्तित्व असायला पाहिजे, हे इथं साध्य करण्यासाठी कॅबिनेट मिशन आलं. दुसरा साध्य करायचं होतं किंवा दुसरं उद्दिष्ट होतं ते म्हणजे काय की भारतीयांच्या हातामध्ये सत्ता सोपवायची होती. मग कशा प्रकारे सत्ता सोपवता येईल, कोणत्या स्वरूपात सत्ता सोपवता येईल, याच्यावरही बऱ्यापैकी त्यांचं असलेलं ॲनालिसिस झालं. आणि तिसरं घटक म्हणजे काय की ब्रिटिश सत्ता भारतीय प्रशासनाकडे कशा प्रकारचे असलेले सोपवता येईल, हे इथं म्हणजे तिथून काढून भारतीय लोकांच्या हातात कसं देता येईल, कोणत्या रूपरेषेच्या आधारावर देता येईल, हे सगळे डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलेलं दिसून येत आहे. मग त्यांनी त्या गोष्टीला डोक्यामध्ये ठेवल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये काही गोष्टीचा बदल केला आणि त्या अनुषंगाने पर्टिक्युलर असलेल्या काही गोष्टीची शिफारस केली. मग शिफारस करता वेळेस त्यांनी सांगितलं की भारतीय लोकांनी हे स्वीकारला पाहिजे किंवा भारतीय लोकांनी किंवा भारतीय असलेल्या ह्या राज्यव्यवस्थेने ह्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. मग पहिली शिफारस होती
ती म्हणजे काय, तर भारतीय संघराज्याची तरतूद, म्हणजे भारतामध्ये सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट हे दोन्ही असेल. दुसरी गोष्ट म्हणजे भारताने कॉमनवेल्थमध्ये सहभागी होण्याची तरतूद असायला पाहिजे. तिसरी गोष्ट अंतिम सरकाराबाबत तरतूद याच्यामध्ये केली होती. त्याच्यानंतर भारतीय राज्याच्या बाबतीत तरतूद केली होती आणि सर्वसाधारण तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की भारतामध्ये सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट अशा दोन पद्धतीचं असलेलं भारत असेल असं शिफारस कोणी केली, कॅबिनेट मिशनने. दुसरं काय शिफारस केली की भारताने कॉमनवेल्थमध्ये सहभागी झालं पाहिजे. का, कारण की कॉमनवेल्थ म्हणजे काय की जिथं त्या स्वरूपाच्या माध्यमातून समदुःखी लोक एकत्र आलेले आहे, म्हणजे कॉमनवेल्थ नेशन. मग त्यांचे असलेले काही प्रॉब्लेम्स असेल ते सॉर्ट आउट करता येऊ शकतात. अशा प्रकारची शिफारस कॅबिनेट मिशनने केली. तिसरी शिफारस केली ती म्हणजे काय की इंट्रीम गव्हर्नमेंट स्थापन केलं पाहिजे. इंट्रीम गव्हर्नमेंट म्हणजे काय, जर 1952ला आपलं इलेक्शन होत असेल तर तोपर्यंत सरकार असायला पाहिजे की नाही. आम्ही गेल्यानंतर म्हणजे ब्रिटिशर गेल्यानंतर तिथं अराजकता माजायला नको, कुठंतरी भारतीय लोकांकडनंच चालवलं गेलेलं एक छोटंसं सरकार असलं पाहिजे, काळजीवाहक सरकार असायला पाहिजे. मग अशा स्वरूपामध्ये हे इंट्रीम गव्हर्नमेंटची ही तरतूद ब्रिटिशांनी करून ठेवलेली होती. त्याच्यानंतर येतं भारतीय राज्याबाबतच्या तरतुदी. राज्यांचं काय अस्तित्व असेल भारतामध्ये हेही त्या कॅबिनेट मिशनने केलं होतं. तुम्ही विचार करू शकता मित्रांनो, ह्या सगळ्या 286 दिवस जेव्हा ते भारतामध्ये राहिलं तर त्यांनी किती बारीकली विचार केला होता. म्हणजे मायन्यूट गोष्टी तिथं संदर्भ घेतला होता आणि त्याचा मूळ उद्देश होता की भारतामध्ये ज्या सगळ्या काही गोष्टी चालू आहे त्याचं प्रॉपरली एक्झिक्युशन झालं पाहिजे अशा स्वरूपातलं. आणि त्याच्यानंतर 6वं जे की महत्त्वाची शिफारस होती की भारताला आम्ही स्वतंत्र देणार आहोत. मग स्वतंत्र देत असेल तर उद्या चालून भारतामध्ये घटना समिती तयार होणार आहे, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली तयार होणार आहे, तर त्याचं कंपोजिशन कसं असणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी वरच्या ज्या आपण बघितल्या तर एक्झिक्यूट करायला तुमच्याकडं तर काहीतरी साधन पाहिजे की नाही. मग कशाच्या आधारावर, तर संविधानाच्या आधारावर. मग संविधान तयार करायचं असेल तर संविधान सभा असायला पाहिजे. मग संविधान सभा असायला पाहिजे कारणामुळं कुठंतरी घटना समितीची असलेली निर्मिती कशी होईल, कोणत्या स्वरूपात होईल याच्यावर जेव्हा चर्चा केली गेली तर त्यावेळेस घटना समितीचं कंपोजिशन कसं असेल, कोणत्या स्वरूपात असेल, तर त्यावर चर्चा करता वेळेस त्यांनी सांगितलं की घटना ही आता पूर्णपणे भारतीय लोकांनीच बनवली पाहिजे. कारण की क्रिप्स मिशनने सांगितलं होतं 80-20चा रेशो की 80% बिलॉंग फ्रॉम द पर्टिक्युलर ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि 20 बिलॉंग फ्रॉम द इंडियन गव्हर्नमेंट. परंतु मान्य केलं होतं का आपण, नाही. आपण स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला आमचं भारताचं संविधान भारतीय लोकांनीच बनवलं पाहिजे. मग अशा स्वरूपामध्ये त्यावेळेस पूर्णपणे संपूर्णरित्या भारतीय लोकांनीच ही घटना बनवली जाईल अशा प्रकारची अधोरेखिता तिथं करण्यात आली. दुसरी गोष्ट, सर्व समुदायांना प्रतिनिधित्व असेल अशा प्रकारे कॅबिनेट मिशनने सांगितलं. जर संविधान बनवायचं असेल आणि संविधान सभेच्या माध्यमातून तुम्हाला हे संविधान तयार करायचं असेल तर ह्या संविधान सभेमध्ये सगळ्या जाती समूहाचे लोक अस्तित्वात असायला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि तिसरी असलेली गोष्ट ती म्हणजे काय, तर ती म्हणजे सभासद सदस्य संख्या किती असेल, तर 389 असेल. किती असेल, 389. म्हणजे त्यांनी कंपोजिशन अशा पद्धतीने केलं की ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचा सहभाग दिसेल आणि जास्तीत जास्त लोकांचं अस्तित्व त्याच्यामध्ये काय असणार आहे, इन्क्लूड असणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून कॅबिनेट मिशननी एक वेगळ्या प्रकारची असलेली स्वतःचा स्तर निर्माण केला आणि त्याच्या माध्यमातून भारत कसा चालेल थोडक्यात तो पूर्ण प्लॅन भारतीय लोकांच्या हातामध्ये देऊन टाकला. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून कुठंतरी भारतामध्ये एक स्वशासन निर्मितीची सुरुवात झालेली आपल्याला इथं दिसून येते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून कॅबिनेट मिशन प्लॅनचं एक्झिक्युशन होऊन ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. मग आता आपल्याला करायचं होतं की संविधान सभा तयार करायची. मग संविधान सभा तयार करता वेळेस आपल्याला कोण कुठून कशा प्रकारचं असलेलं निवडून येईल हे आपल्याला इथं ठरवणं गरजेचं होतं. बेसिकली झालं काय की ज्यावेळेस भारतामध्ये ऑलरेडी आपल्याकडच्या असलेल्या काही इलेक्शन प्रोसेस कंडक्ट झालेल्या होत्या. म्हणजेच काय की जसं आपल्याकडं ऑलरेडी लोकांनी काही लोकप्रतिनिधित्व प्रांतिक स्तरावर त्यांचे निवडून दिले होते. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याकडं एक कायदा होता, तो कायदा म्हणजे 1935चा कायदा. ह्या 1935च्या कायद्याने ऑलरेडी काय केलं होतं, तर 1935च्या कायद्याने प्रांतिक स्वायत्ता दिली होती. काय दिली होती, प्रांतिक स्वायत्ता.
प्रांतिक स्वायत्ता म्हणजे प्रोव्हिन्शनल ऑटोनॉमी दिली होती. मग प्रोव्हिन्शनल ऑटोनॉमी म्हणजे काय, तर सिंपल भाषेमध्ये प्रांतिक स्वायत्ता म्हणजे राज्य स्वायत्ता. आज आपल्याकडे जसं राज्य दिसतंय ना, महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, केरळ राज्य, अशा प्रकारचे असलेले ते प्रांत होते. मग हे प्रांतांना स्वायत्ता देऊन टाकली. स्वायत्ता म्हणजे तुमच्या पद्धतीने कार्य करा, अशा प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्याच्यावर काय नसणारे, अधिकार नसणारे, अशा प्रकारचा कायदा 1935च्या कायद्यामध्ये तिथं तरतूद केलेली होती. म्हणजे 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्ता दिली, म्हणजे तुमच्या प्रांतांना स्वायत्ता दिली की तुमचा जो कारभार असणार आहे तो कारभार जसा चालवायचा तसा चालवा. मग अशा स्वरूपामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये प्रांत म्हणजे राज्य पकडू आपण, प्रत्येक राज्यामध्ये स्वतःचं असलेलं कायदेमंडळ तयार केलं होतं. थोडक्यात कायदेमंडळ म्हणजे काय, तर त्या प्रकारचं असलेलं जी आपली विधानसभा आहे, त्या विधानसभा किंवा विधान परिषद अशा प्रकारचं असलेलं तिथं कायदेमंडळ तयार केलेली होती पहिलेच 1935च्या कायद्यानुसार. मग आता सामान्य लोकांनी ह्या कायदेमंडळामध्ये तिथलचे लोकप्रतिनिधी म्हणजे थोडक्यात सामान्य लोकांनी इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करून ह्या कायदेमंडळामध्ये ऑलरेडी काही लोकांची नियुक्ती तिथं केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यात त्या राज्यांमध्ये स्वतःच्या असलेली जी विधानसभा होती त्या विधानसभेमध्ये लोकांना निवडून दिलेलं होतं. हे आपल्याला याच्यातून दिसून येते. कोणत्या कायद्याने, 1935च्या कायद्याने. आता झालं काय, तर झाल्यानंतर आता आपल्याला एक करायचं होतं की ह्या कायदेमंडळातून जे निवडून आलेले आहे, हे जे लोक निवडून आलेले आहे, हे निवडून आलेल्या लोकांमधूनच आपल्याला संविधान सभेमध्ये 389 लोक भरायचे होते. येतं लक्षात काय, परत एकदा सांगतो, 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्ता दिली होती, म्हणजे राज्यांना स्वायत्ता दिली होती की तुम्ही तुमच्या पद्धतीने कायदेमंडळ स्थापन करा आणि कायदेमंडळातून कायदे तयार करा, म्हणजे विधानसभा विधान परिषद स्थापन करा. मग अशा पद्धतीने लोकांकरिता तिथं काय केलं होतं, इलेक्शन केलं आणि ह्या कायदेमंडळात लोकांना निवडून दिलं. मग निवडून आलेल्या ह्या कायदेमंडळात जे लोक होते त्यांच्यामधून किंवा त्यांच्या वतीने आपल्याला संविधान सभेमध्ये लोकांना निवडून द्यायचं होतं. म्हणजेच ऑलरेडी आपल्याकडच्या असलेल्या ह्या इलेक्शन प्रोसेसमध्ये अप्रत्यक्षरित्या का होईना सामान्य लोकांचा सहभाग होता, हे आपल्याला याच्यातून प्रदर्शित होतं. मग ज्यावेळेस कॅबिनेट मिशन आलं तर कॅबिनेट मिशनचा असलेला मुख्य उद्देश हाच होता की कॅबिनेट मिशनला वाटत होतं की भारताकडं ऑलरेडी इलेक्शन झालेलं आहे आणि हे इलेक्शन झालं असेल तर याच्यामधूनच आपल्याला 389 मेंबर लोकांचं काय करता येणार आहे, त्या प्रकारचं सिलेक्शन करता येणार आहे. मग त्यांनी सरळ सांगितलं की आपण 389 मेंबरचं डिव्हिजन कसं करायचं. मग त्यांनी डिव्हिजन करता वेळेस सांगितलं की 292 लोक कुठून येणार आहे, ब्रिटिश प्रांतामधून येणार आहे. ब्रिटिश प्रांत म्हणजे कोणता प्रांत, असा प्रांत की ज्याच्यामध्ये डिरेक्टली कोणाचा हस्तक्षेप आहे, तर ब्रिटिशांचा हस्तक्षेप आहे. दुसरी गोष्ट सांगण्यात आली आहे ते म्हणजे काय, 4 असे चीफ कमिशनर प्रांत. मग 4 चीफ कमिशनर प्रांत म्हणजे कोणते, तर आजचं असलेलं जे युनियन टेरिटरी आपण म्हणतो, युनियन टेरिटरी, तेच त्यावेळेस असलेलं हाय कमिशनर प्रांत किंवा चीफ कमिशनर प्रांत ज्याला आपण म्हणतो, ते चीफ कमिशनर प्रांतामधून येणार होते. त्याच्यामध्ये कोणतं होतं, दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. म्हणजे बघा त्यांनी डिव्हिजन कसं केलं, 389 पैकी 292 आणि 4 अशा प्रकारचं डिव्हिजन केलं की हे अप्रत्यक्षरित्या का होईना ह्या कायदेमंडळातून जे निवडून लोक आलेले आहे त्यांच्या माध्यमातून निवडून येणार आहे. अशा स्वरूपातलं तिथं इलेक्शन प्रोसेस तिथं लावलेली आपल्याला दिसून येते. मग उर्वरित आता कोणते उरले, तर 93 लोक उरले. मग हे 93 कोठून येणार आहे किंवा कुठून त्याचं असलेलं नॉमिनेटेड केलं जाणार आहे, तर आपल्याकडं ऑलरेडी काही संस्थानिकं होती, जसं की हैदराबादचं संस्थान होतं, जुनागडचं संस्थान होतं, त्या प्रकारचं असलेलं काश्मीरचं संस्थान होतं. ह्या सगळ्या संस्थानिकांचे जे प्रतिनिधित्व होते, हे प्रतिनिधित्व हे 93 लोक असणार आहे. म्हणजे संविधान सभेमध्ये आपल्याकडं प्रत्येक व्यक्तीचं आणि प्रत्येक संस्थानिकांचंही देखील तिथं मत प्रदर्शित व्हावं, याच्या मागची भूमिका ही होती की ज्याच्या स्वरूपातून आपल्याला कुठंतरी उद्या चालून भारतामध्ये काही नवीन डिसिजन घ्यायचे असेल तर अशा घेता वेळेस कुठंतरी त्या प्रकारचं असलेलं स्वरूप हे सर्वांच्या मतानुसार तयार झालं पाहिजे. परिणामी 292 + 4 आणि 93 अशा स्वरूपामध्ये त्याचं डिव्हिजन केलेलं आपल्याला दिसून येत आहे.
मग आता हे तर यांची आखणी करून दिली होती. ही आखणी करता वेळेस सर्व समुदायाचं मत प्रदर्शित झालं पाहिजे आणि सर्व संस्थानिकांना देखील तिथं त्याचं मत प्रदर्शित झालं पाहिजे. हे जेव्हा डोक्यामध्ये उतरवलं तर त्यावेळेस कुठंतरी त्याचं कंपोजिशन अशा स्वरूपामध्ये करण्यात आलं की आपल्याकडचे जे प्रांत आहे ते डिवाइड करायला पाहिजे. मग त्यावेळेस किती प्रांत होते तर लक्ष ठेवायचे 11 संयुक्त प्रांत होते. किती होते? 11 प्रांत आपल्याला दिसून येत आहे. मग हे तुम्हाला 11 प्रांत इथे दिसत असेल, जसं की मद्रास, बॉम्बे, संयुक्त प्रांत, केंद्रीय प्रांत, बिहार, ओरिसा, पंजाब, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, सिंध प्रांत, बंगाल, आसाम, हे सगळे प्रांत होते. म्हणजे जिथं ब्रिटिशांचं डिरेक्टली काय होतं? वर्चस्व होते. मग हेही लक्ष ठेवा की त्या प्रकारचं असलेलं हे किती 11 प्रांत होते आणि 11 प्रांतामध्ये ऑलरेडी त्या प्रकारचं इलेक्शन झालेलं होतं आणि ह्या इलेक्शनमध्ये लोकांनी पार्टिसिपेट करून तिथलच्या लोकांना निवडून दिलेलं होतं. मग त्याच लोकांनी संविधान सभेमध्ये 292 लोकांना पाठवणं अपेक्षित होतं. मग त्या स्वरूपामध्ये आपल्याला सगळ्यांचं मत प्रदर्शित करायचं होतं. या कारणास्तव आपण त्याचं डिव्हिजन 10 लाख लोकसंख्या मागे एक प्रतिनिधित्व असं आपण कन्सिडर केलं. म्हणजे 10 लाख लोकसंख्येमागं एक व्यक्ती असा आपला कुठं असणार आहे तर तो व्यक्ती असणार आहे संविधान सभेमध्ये, असं डिक्लेअर केलं. म्हणजे 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व कोण करेल? एक व्यक्ती करेल संविधान सभेमध्ये, असं स्पष्टपणे याच्यामध्ये सांगितलं. मग आपल्याकडचं जे इलेक्शन झालं तर इलेक्शन फक्त किती जणांसाठी झालं तर 296 जणांसाठी इलेक्शन झालं त्यावेळेस. का? कारण की सुरुवातीच्या काळामध्ये ह्या संस्थानिकांना आपण सांगितलं होतं की तुम्ही पण संविधान सभेमध्ये सामील व्हा, परंतु त्यांचं मत काय होतं की बिलकुल नाही, आमची इच्छा नाही आहे संविधान सभेमध्ये इन्क्लूड व्हायची. का? कारण की वी आर नॉट सपोज टू बी इंटरेस्टेड टू टेक द पार्टिसिपेशन विदिन दिस प्रोसेस ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बिकॉज ऑफ, कारण की त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला कोणत्याही स्वरूपामध्ये उद्या आमचं अस्तित्व टिकणार नाही. आज ब्रिटिशर आहे म्हणून आमचं अस्तित्व टिकलेलं आहे, परंतु उद्या चालून इंडियन नॅशनल काँग्रेस येईल आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आल्यानंतर कदाचित आमचं असलेलं अस्तित्व राहणार नाही. अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीमुळं आमची काही इच्छा नाही आहे की संविधान सभेमध्ये त्या प्रकारे पार्टिसिपेट करायची. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये भले की 389 लोकांची सदस्य समिती असायला पाहिजे जी की संविधान सभेचं असलेलं नेतृत्व करेल, परंतु त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 296 लोकांचं असलेलं मत प्रदर्शित होताना आपल्याला दिसून येतं. का? कारण की त्याच्यामध्ये फक्त इलेक्शन कोणासाठी झाले तर 292 + 4 अशा पद्धतीच्या माध्यमातून इथं तुम्हाला दिसून येतं की 296 लोकांसाठी इलेक्शन कंडक्ट झालेलं आहे. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला सर्व जनजाती जमाती यांनाही त्या प्रकारे काय करायचं होतं? मत प्रदर्शित करण्याचा मुभा द्यायची होती. म्हणून आपण शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण अशा वर्गामध्ये किंवा ह्या वर्ग गटांमध्ये आपल्या समुदायाला आपण काय केलं होतं? डिव्हिजन केलेलं होतं. म्हणजे ह्या तिन्ही समुदायांचं तिथं वर्चस्व असायला पाहिजे. मग अशा वेळेस एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे PSI 2013ला. तिथं विचारलेलं होतं की संविधान सभेमध्ये कोणत्या पर्टिक्युलर असलेल्या कम्युनिटीचं रिप्रेझेंटेशन होतं तर लक्ष ठेवायचं 3 होत्या. एक म्हणजे सर्वसाधारण, शीख आणि मुस्लिम, कारण की याच्यामध्येच आपला संपूर्ण भारत कॅटेगराईज होऊ शकत होता. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून संविधान सभेचं असलेलं इलेक्शन झालं आणि ह्या इलेक्शन कशा स्वरूपात झालं तर लक्ष ठेवायचं अप्रत्यक्षपणे झालेलं आहे. कसं आहे? अप्रत्यक्षपणे. अप्रत्यक्षपणे म्हणजे जिथं आपल्या सामान्य रूपी जनतेचा डिरेक्टली सहभाग नाहीये अशा स्वरूपातलं असलेलं हे काय आहे? इलेक्शन आपल्याला झालेलं दिसून येत आहे. मग इलेक्शन झालं, मग पॉलिटिकल पार्टीज पण तिथं आपण इस्टॅब्लिश केल्या होत्या. मग ऑलरेडी आपल्याकडं पॉलिटिकल पार्टीजच्या असलेल्या नावाखाली इंडियन नॅशनल काँग्रेस हा थोडा वर्चस्व किंवा त्याचं असलेलं अस्तित्व थोडं जास्त होतं. मग ज्यावेळेस आपण बघतो तर इलेक्शन झाल्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसनी नियर टू बी 208 जागा मिळवलेल्या दिसून येत आहे. म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही आहे की 296 पैकी 208 जागा ह्या कोणाच्या होत्या तर काँग्रेसच्या होत्या. त्याच्यानंतर मुस्लिम लीगच्या जागा किती होत्या तर 73 होत्या. युनियनिस्ट त्याची एक जागा होती, युनियनिस्ट मुस्लिम त्यांची एक जागा, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट त्यांची एक जागा, कृषक प्रजा पार्टी त्याच्यानंतर त्यांची एक, शेड्यूल कास्ट फेडरेशन एक, शीख समुदाय एक, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया एक आणि अपक्ष 8. अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की
हे जे संविधान सभेसाठी इलेक्शन झालं 296 साठी, तर हे 296च्या इलेक्शनमध्ये कोणाचा पारडा जास्त होता, तर काँग्रेस पक्षाचा होता. तुम्ही इथं बघू शकता, बघा इंडियन नॅशनल काँग्रेसचं इथं वर्चस्व आपल्याला जास्त दिसून येतंय. आता इथं बघा पंजाब प्रोव्हिन्सेस आहे, साहजिकच कोणाचं असणार आहे, मुस्लिम लीग. इकडं पण कोणाचं असणार आहे, मुस्लिम लीग. इकडं पण कोणाचं असणार आहे, मुस्लिम लीगचं असणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की भारताच्या असलेल्या ह्या जडणघडणीमध्ये खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी जे गोष्टी आखून दिल्या होत्या त्याचा कुठंतरी खऱ्या अर्थाने रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट काय होतं हे आपल्याला याच्यामध्ये कळून येते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या, इलेक्शन झालं आणि इलेक्शन झाल्यानंतर आपल्याकडं ह्या इलेक्शनच्याच माध्यमातून आपल्या अंतरिम सरकार किंवा ज्याला आपण इंटरिम गव्हर्नमेंट म्हणतो, तात्पुरतं स्वरूपातलं गव्हर्नमेंट म्हणतो, हे गव्हर्नमेंट स्थापित झालं कोणाच्या नेतृत्वाखाली, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली. विशेष बाब म्हणजे ह्या सरकारामध्ये आपल्याकडच्या पाकिस्तानचे असलेले 4 मंत्री देखील होते. मग त्याच्यामध्ये कोण कोण होते, तर लियाकत अली खान होते, इब्राहिम इस्माईल चौधरी होते, त्याच्यानंतर अब्दुल रब निसार होते, गजफ्फर अली खान आणि जोगेंद्रनाथ मंडळ हे आपल्याला दिसून येत आहे. मेन्समध्ये तुम्हाला याच्यावर क्वेश्चन भरपूर विचारला जाता, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे की पर्टिक्युलर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं इलेक्शन झाल्यानंतर जे इंटरिम गव्हर्नमेंट तयार झालं, त्या इंटरिम गव्हर्नमेंटला त्या प्रकारचं असलेलं मंत्रिमंडळामध्ये 5 नियर टू बी 5 हे मुस्लिम समुदायातले किंवा मुस्लिम लीगचे लोक होते. ते मंत्री कोण, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने 296 लोकांसाठी इलेक्शन झालं आणि 296च्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा डिस्कस केल्या गेल्या तर हे सगळं त्याचं कंपोजिशन तयार झालेलं आपल्याला दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये संस्थानिकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट घेण्याचा कधीही प्रयत्न केलेला दिसून येत नाही. आता संविधान सभा तयार झाली. संविधान सभेचं असलेलं आता मूळ उद्देश होतं आपल्या भारतासाठी संविधान तयार करणे. मग आता याच्यासाठी आपल्याला बैठका घ्यावं लागणार आहे, चर्चा विनिमय करावं लागणार आहे आणि ह्या बैठकीच्या अंती प्रत्येक गोष्टीवर डिबेट करून डिस्कशन करून आपल्याला त्या सविस्तररित्या काय करायचं आहे त्याचं ॲनालिसिस करायचं आहे की हे कलम इथंच का, ह्या कलमाची जागा इथंच का असायला पाहिजे, हे कलम इथं अशा पद्धतीनेच का टाकावं, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करणं अपेक्षित होतं. परिणामस्वरूप ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर याच्यासाठी असलेली 4 अशा स्वरूपातले तारखा आपण तिथं महत्त्वाच्या आहे. तसं बघायला गेलं तर संविधान सभेचे असलेले सत्र हे टोटल एकूण 11 सत्र झालेली आहे, 11 सेशन झाली आहे. त्याच्यातले महत्त्वाचे सेशन्स आपल्याला लक्ष ठेवायचे, सगळेच लक्षात ठेवणं अपेक्षित नाही आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. मग पहिलं सेशन किंवा पहिलं बैठक ही कधी बसली तर लक्ष ठेवायची तर 9 डिसेंबरला. त्याच्यानंतर महत्त्वाची तारीख आहे 11 डिसेंबर 1946, तिसरी आहे 13 डिसेंबर 1946 आणि 25 जानेवारी 1947. अशा प्रकारच्या 4 महत्त्वाच्या तारीख की ज्याच्यावर वारंवार कंटिन्युअसली काय विचारलेलं आहे तिथं क्वेश्चन विचारलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग आपल्याला इथं बघायचं आहे की एक्झॅक्टली कशा प्रकारचे असलेले क्वेश्चन्स इथं विचारलेले आहे किंवा कोणत्या स्वरूपामध्ये इथं क्वेश्चन्स विचारलेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की पर्टिक्युलर 9 डिसेंबर 1946ला काय झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं असलेलं तिथं काही घटना घडल्या का, तर लक्ष ठेवायचं 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक आपली भारतीय संविधान सभेची बसलेली दिसून येते आणि ह्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये काही गोष्टीचा आपण स्वीकार केलेला आहे. जसं की कोणत्याही बैठकीचे अध्यक्षस्थान असणं अपेक्षित असतं. मग त्यावेळेस आपल्याकडचे जे ज्येष्ठतम व्यक्ती होते त्यांचं नाव होतं पर्टिक्युलर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. मग आपल्याकडं चर्चा चालू झाली की ही संविधान सभा बसलेली आहे, मग ह्या संविधान सभेचे अध्यक्ष कोणतरी असायला पाहिजे की नाही. मग तिथं वरिष्ठ व्यक्तिमत्व हे सच्चिदानंद सिन्हा असावे आणि त्यांना आपण तिथं विराजमान करावं अशा प्रकारची असलेली अनुमती किंवा अनुमोदन दिलं ते म्हणजे जे.बी. कृपलानी यांनी. जे.बी. कृपलानी यांनी सांगितलं की भारताच्या असलेल्या ह्या संविधान सभेचं तात्पुरत्या स्वरूपातले का होईना अध्यक्षस्थान कोणाला द्यावं तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना देण्यात यावं. आता लक्षात ठेवा इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की पहिल्या
पहिली बैठक कधी झाली आहे तर 9 डिसेंबर 1946ला, आणि 9 डिसेंबर 1946ला ही बैठक बसल्यानंतर त्या प्रकारचं असलेलं त्याचं नाव रिकमेंडेशन कोणी केलं तर नाव रिकमेंडेशन केलं ते म्हणजे कोण तर JB कृपलानी यांनी. आणि कोण विराजमान झाले तात्पुरते अध्यक्ष म्हणून तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे झालेले आपल्याला दिसून येते. बघा याच्यावर एवढ्या वेळेस क्वेश्चन विचारलेले आहे बरं मित्रांनो. म्हणजे 9 डिसेंबरची तारीख तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे की त्या तारखेला काय झालं तर काय झालं, सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्ष म्हणून आपण तिथं विराजमान केलेलं दिसून येत आहे. मग कोणाच्या शिफारसीनुसार तर JB कृपलानी यांच्या शिफारसीनुसार केलेलं आपल्याला दिसून येते. सोबतच आता दुसरी घटना घडली ह्याच तारखेमध्ये, ह्याच 9 डिसेंबरला. ते म्हणजे काय तर आपल्याकडचे असलेले अध्यक्षस्थान तर आपण भूषवलं तात्पुरत्या स्वरूपातलं का होईना, परंतु उपाध्यक्ष पण आपल्याला करायचं होतं. मग उपाध्यक्ष करता वेळेस सच्चिदानंद सिन्हा यांची तब्येत थोडी खालावली. त्यांनी काय सांगितलं की माझ्या वतीने जे उपाध्यक्ष असणार आहे ते अध्यक्षस्थानी विराजमान होतील. मग उपाध्यक्ष कोण आहे तर त्यांनी बोट करून दाखवलं की त्या प्रकारचं असलेलं फ्रँक अँथनी असायला पाहिजे. मग फ्रँक अँथनी यांना आपण काय केले होते तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून काय केलं आहे कामाची असलेली तिथं सोपवलेलं आहे की तुम्ही उपाध्यक्ष म्हणून तात्पुरत्या स्वरूपातले इथं असणार आहे जर इथं कोणी अध्यक्ष नसेल तर. कारण की साहजिकच आहे अध्यक्ष नसेल तर त्याच्या जागी कोण येणार आहे तो उपाध्यक्ष येणार आहे. मग अशा पद्धतीने 9 डिसेंबर 1946ला दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे तात्पुरते अध्यक्ष आणि तात्पुरते उपाध्यक्ष. तात्पुरते अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यांचं नाव रिकमेंड कोणी केलं तर JB कृपलानी. आणि त्या स्वरूपातले उपाध्यक्ष कोण होते तर फ्रँक अँथनी होते. फ्रँक अँथनी हे कोण होते हे लक्ष ठेवा. फ्रँक अँथनी अँग्लो इंडियनचं रिप्रेझेंटेशन करणारे होते. मग आता अँग्लो इंडियन काय आहे हे तुम्हाला येत्या काळामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु लक्ष ठेवा की फ्रँक अँथनी वॉज द पर्सन ऑफ बिलॉंग फ्रॉम द अँग्लो इंडियन कम्युनिटी. मग अशा पद्धतीने त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये इथं आपल्याला लक्षात येत आहे की फ्रान्सच्या देशामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात की जिथं वयस्कर लोकांना आपण एखाद्या सभेचा अध्यक्ष करत असतो. त्याच्यानंतर तारीख येते सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे काय तर 11 डिसेंबर 1946. ही तारीख का महत्त्वाची आहे तर कारण की याच्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे काय तर पर्टिक्युलर असलेल्या ह्या डेटनुसार ह्या डेटमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपण काय केलं होतं संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कन्सिडर केलेलं आहे. कारण की आपण किती दिवस तात्पुरते अध्यक्ष वापरणार ना. मग आता आपल्याला कुठंतरी कंटिन्युअसली म्हणजे ज्याला आपण म्हणतो की परमनंट अध्यक्ष असायला पाहिजे, ह्या परमनंट अध्यक्षाची निवड इथं करणं अपेक्षित होतं. मग अशा वेळेस परमनंट अध्यक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय केलेली आहे त्या प्रकारचं असलेलं कायमस्वरूपीची तिथं निवड केलेली आपल्याला दिसून येते. याच्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहे ती फार महत्त्वाची आहे. ह्याच 11 डिसेंबर 1946ला आपल्याकडे एक असा व्यक्तिमत्व होता की ज्या व्यक्तिमत्वाचं असलेलं नाव जर आपण घेतलं तर आपल्याला कदाचित ते नाव पहिल्यांदा ऐकल्यासारखं वाटेल, परंतु तुमच्या माहितीस्तव विद्यार्थी मित्रांनो एक सांगू इच्छितो. आज संविधानामध्ये जे 240 कलम दिसत आहे का नियर टू बी 240 कलम ह्या एकट्या माणसाने दिलेले आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे BN राव. BN राव हे संविधान सभेचे मेंबर नव्हते हे पण लक्ष ठेवा बरं. BN राव ही वॉज नॉट अ पार्ट ऑफ द युअर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. म्हणजे बाकी जेवढे सगळे मेंबर होते ते सगळे संविधान सभेचे मेंबर होते आणि ते पार्टिसिपेट करत होते. परंतु BN राव हा एक असा व्यक्तिमत्व होता की तो संविधान सभेचा मेंबर नव्हता, तरी पण तो आपल्या संविधान सभेमध्ये एवढ्या मोठ्या पदावर होता का कारण की तेवढा तो इंटेलेक्च्युअल होता. ही वॉज द चीफ जस्टिस ऑफ अ पर्टिक्युलर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे जज राहिलेले माणूस होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशनमध्ये सरचिटणीस पदावर राहिलेला हा व्यक्तिमत्व होता. म्हणजे हायली एज्युकेटेड आणि हायली इंटेलेक्ट पर्सन जर कोणी असेल तर BN राव होते. मग BN रावच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते की पर्टिक्युलर हे BN राव जे होते ते BN राव एका प्रकारे आपल्या भारताच्या संविधान सभेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन करू शकता. हे जेव्हा सगळ्यांच्या मतानुसार ठरवण्यात आलं तर त्यांना आपण एक चांगलं पद दिलं. त्या पदाचं नाव आहे की कायदेशीर घटनात्मक सल्लागार. मग तिथं आपल्याकडचे असलेले त्यावेळेस गव्हर्नर होते वेवेल साहेब. वेवेल साहेबांनी सांगितलं की अरे तुमच्याकडे BN राव साहेब आहे,
BN राऊ असेल तर तुम्हाला बाकीच्या व्यक्तींची काय गरज आहे, एवढा हुशार माणूस आहे तर आपण त्यांना काय करू, तिथं लीगल ॲडवायझर म्हणून काय करू, कन्सिडर करू. आणि ह्यासोबत BN राऊंना अजून एक काम दिलं होतं. ते म्हणजे काय, तर BN राऊंना काम दिलं होतं की तुम्ही कच्चा मसुदा तयार करा. आपल्याकडं मसुदा समिती होती, म्हणजे मसुदा समिती तयार होणार होती डॉक्टर BR आंबेडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली. परंतु त्याच्या पहिले एक कच्चा मसुदा, म्हणजे त्याला रॉ ड्राफ्ट म्हणतात, तो रॉ ड्राफ्ट कच्चा मसुदा तयार करण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली ती काय झाली होती, समिती गठीत केली होती. मग यांनी कच्चा मसुदा तयार केला आणि कच्चा मसुदा तयार करून त्या प्रकारच्या मसुदा समितीकडे सोपवलेला आपल्याला दिसून येत आहे. मग तो पुढचा भाग झाला. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नियर टू बी 240 कलमाची असलेली अनुमती किंवा त्या प्रकारचं असलेलं कॉन्ट्रीब्युशन कोणी दिलं असेल तर BN राऊंनी दिले. मग ह्या BN राऊला 11 डिसेंबर 1946 आपण काय केलेलं आहे, त्या पद्धतीने कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून आपण नेमलेलं दिसून येतं. ही दुसरी घटना झाली. तिसरी घटना, आपल्या भारतीय संविधान सभेचे असलेले समितीचे सचिव म्हणून HV अय्यंगार यांना काय केलेलं आहे, तिथं निवड केलेली आपल्याला दिसून येते. मग HV अय्यंगार हे कोण होते, तर लक्ष ठेवायचं, घटना समितीचे सचिव म्हणून तिथं निवड केलेली आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर 11 डिसेंबर 1946 ही दुसरी घटना घडलेली तिथं दिसून येणार आहे. आता तिसरी घटना ती म्हणजे काय, 13 डिसेंबर 1946 सगळ्यात महत्त्वाची घटना. का, कारण की नेमकं आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आपण संविधान सभा बनवतोय, संविधान तयार करतोय, पण त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि ह्या उद्देशाच्या माध्यमातून आपल्याला काय तिथं प्रस्थापित करायचं आहे हे सामान्य जनतेला आणि ह्या संविधान सभेला कळलं पाहिजे. म्हणून अशा स्वरूपातला हा उद्दिष्टांचा ठराव मांडण्यासाठी पंडित नेहरू उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की माझं एक इच्छा आहे की नेमकं आता हे संविधान कशासाठी तयार होत आहे आणि याचा नेमकं उद्दिष्टातून आपल्याला काय साध्य करायचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव, त्याला इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हटलं जातं, ते तिथं मांडलं. आणि ते मांडल्यानंतर कुठंतरी त्या पद्धतीने आपलं असलेलं ऑब्जेक्टिव्ह कसं साध्य करता येईल, तुमची साथ असेल तर कशा स्वरूपामध्ये त्याला इव्हॉल्व करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी चर्चेल्या जात होत्या तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की पर्टिक्युलर हा उद्दिष्टांचा ठराव सर्वानुमते पास झालेलाही तिथं दिसून येतोय. म्हणजे लोकांना हे उद्दिष्टांचा ठराव आवडलेलाही आपल्याला संविधान सभेमध्ये दिसून येतोय. परिणाम स्वरूप नियर टू बी एका महिन्यामध्ये म्हणजेच 22 जानेवारी 1947 का मांडला, कधी 13 डिसेंबर 1946 आणि पास कधी झाला तर त्या प्रकारे 22 जानेवारी 1947 संविधान सभेने काय केलं, याला स्वीकृती घेतली आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून तिथं काय केलं, अशा स्वरूपामध्ये तिथं मान्य दिलं की येस हे ऑब्जेक्टिव्ह आपलं असणार आहे. आणि गमतीचा भाग म्हणजे असं की हेच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, हीच उद्देशपत्रिका नंतर आपल्याकडच्या असलेल्या प्रस्तावनेमध्ये स्वरूप घेतलेलं आपल्याला दिसून येतं 13 डिसेंबर 1946. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ही महत्त्वाची असलेली चौथी असलेली डेट आहे, तिसरी डेट आहे आपल्याला दिसून येते. लास्ट डेट आहे त्या प्रकारची ती म्हणजे 25 जानेवारी 1947. मग आता 25 जानेवारी 1947 काय झालं तर 25 जानेवारी 1947 विशेषतः आपल्याला जे फ्रँक अँथनी होते तर त्याच्या माध्यमातून एक आपल्याला तात्पुरत्या स्वरूपातले उपाध्यक्ष भेटले, परंतु हे उपाध्यक्ष आपल्याला कंटिन्युएशनमध्ये पाहिजे होते. म्हणून त्या स्वरूपातलं असलेलं आपल्याला परमनंट उपाध्यक्ष म्हणजे SC मुखर्जी यांची निवड केलेली आपल्याला दिसून येते. मग SC मुखर्जीच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर SC मुखर्जी यांना आपण परमनंट उपाध्यक्ष म्हणून काय केलं होतं, निवड केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे फ्रँक अँथनीच्या ऐवजी आपण HC मुखर्जी यांना काय केलेलं आहे, उपाध्यक्ष म्हणून निवड केलेलं दिसून येते. मग अशा पद्धतीने संविधान सभा तयार झाल्यापासून आणि त्याच्या प्रकारच्या असलेल्या पहिल्या बैठकीपासून ह्या महत्त्वाच्या असलेल्या डेट्स एक्झामला फार महत्त्वाच्या आहे. प्रत्येक डेटच्या वरती मी अशा प्रकारे लिहून दिलेलं आहे की कधी कधी क्वेश्चन्स आलेले आहे, कोणत्या स्वरूपात क्वेश्चन्स आले, कोणत्या एक्झामला आले आहे, हे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. आलं लक्षात. मग आता हे सगळं होत असताना आपल्या भारताच्या असलेल्या अस्तित्वाचा खोडा तोडावा आणि
भारताला जाता जाता काहीतरी चांगलं वळण द्यावं हे माउंटबॅटनच्या डोक्यामध्ये होतं. माउंटबॅटनची मनीषा होती की मी जर इथं जात असेल किंवा मला इथून जर मला बाहेर निघायचं असेल, ब्रिटिशमध्ये मला परत जायचं असेल, तर अशा वेळेस मी जाता वेळेस काहीतरी करून जाणार आहे. त्या प्रकारचं असलेलं माउंटबॅटनचं असलेलं योजना त्यांनी आखली होती. बेसिकली माउंटबॅटन किंवा ब्रिटिशांच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की फोडा आणि राज्य करा. मग आम्ही तर चाललो आहोत ना, मग आम्ही सुखासुखी जाणार नाहीये, आम्हाला कोणाचं तरी त्या प्रकारे वाईट करून जायचं आहे. म्हणून त्या स्वरूपातलं जिनांची जी मनीषा होती किंवा जिनांचं जी अपेक्षा होती ती माउंटबॅटनच्या कृतीमधून दिसली आणि माउंटबॅटननी एक प्लॅन आखला. त्याला म्हणलं जातं टू नेशन थेअरी. टू नेशन थेअरी म्हणजे दोन देशांचं असलेलं थेअरी. मग दोन देशांची थेअरी म्हणजे काय, तर उद्या चालून भारत आणि पाकिस्तान अशा प्रकारचे असलेले दोन राष्ट्र निर्माण होतील आणि दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण होत असताना दोन स्वतंत्र असे संविधान तयार होतील आणि दोन स्वतंत्र संविधान तयार होऊन दोन देशांची निर्मिती झेंडांच्या स्वरूपामध्ये तयार होईल. अशा प्रकारचा जो प्लॅन होता त्या प्लॅनला माउंटबॅटन प्लॅन असे म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये मूळ उद्दिष्ट होतं की भारताचं आणि पाकिस्तानचं विभाजन करणे. परिणाम याचा फार मोठा झाला. एक तर आपली समाजव्यवस्था बिघडून गेली, अर्थव्यवस्था बिघडून गेली आणि राज्यव्यवस्थेमध्ये फार मोठे बदल झाले. मग अशा वेळेस काय बदल झाले, तर पहिली गोष्ट आपल्या संविधान सभेच्या असलेल्या अस्तित्वावर आता काय झाला, प्रश्न निर्माण झाला. हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला होता की नेमकं एक्झॅक्टली करायचं काय. आता ह्या सगळ्या गोष्टी माउंटबॅटननी जेव्हा डोक्यात टाकल्या तर त्यावेळेस संविधान सभेमध्ये कशा प्रकारे बदल होईल याच्यासाठी आपल्याला एक कायदा पास करणं गरजेचं होतं. मग माउंटबॅटननी त्या प्रकारे पत्र लिहिलं ब्रिटिश पार्लमेंटला. ब्रिटिश पार्लमेंट, आता एक शेवटचा कायदा तुमच्या हातातून बनवून द्या. काय बनवून द्या, की भारताचं असलेलं जी पॉवर आहे ते आपण भारतीय लोकांकडे देतोय आणि आता संविधान सभेची निर्मिती परत कशी तयार होईल किंवा संविधान सभेमध्ये काय फेरबदल केला जाणार आहे. मग अशा वेळेस 1947चा एक कायदा पास केला ब्रिटिशांनी. त्या ब्रिटिशांनी कायद्याला नाव दिलं भारतीय स्वतंत्रचा कायदा 1947. कारण की भारताला स्वातंत्र्य द्यायचं आता फिक्स झालं होतं. मग माउंटबॅटन पण त्या पद्धतीच्या असलेल्या विचारसरणीतून होता की भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर संविधान सभेमध्ये काय बदल होईल, संविधान सभेचं कामकाज वाढेल का कमी होईल किंवा बाकीच्या काय गोष्टी काय होईल हे तिथं ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परिणामी हा कायदा जेव्हा पास केला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तर ह्या कायद्यानुसार भारतामध्ये फार मोठे बदल झाले. पहिला बदल झाला तो म्हणजे काय, की आता संविधान सभेला खऱ्या अर्थाने पूर्णपणे सार्वभौम बनविलं. म्हणजे इतके दिवस संविधान सभा जी होती ती कुठंतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ब्रिटिशांच्या असलेल्या गोष्टीवर जगत होती. परंतु आता ह्या 47च्या स्वतंत्र कायद्यानुसार कुठंतरी भारतामध्ये अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टी झाल्या की ज्याच्या माध्यमातून आता ही पूर्णपणे काय झालेली आहे, सार्वभौम झाली आहे. म्हणजे स्वतःचं असलेलं अस्तित्व टिकवण्याची असलेली जबाबदारी त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. हा एक पहिला बदल की भारतीय संविधान सभेला सार्वभौम बनवलं. दुसरं काय बनवलं, तर त्या प्रकारे संविधान सभेलाच त्या प्रकारे काय दिलं, कायदे मंडळाचा दर्जा दिला. म्हणजे इतके दिवस संविधान बनवता वेळेस आता काय संविधान सभा ही संविधान बनवणार होती, परंतु ह्या संविधान सभेला अजून काम ॲड केलं. काय काम ॲड केलं, की तुम्ही उद्या चालून भारतासाठी कायदे बनवले पाहिजे. म्हणजे आता संविधान सभा जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आहे तिला दोन काम आलं. एक म्हणजे काय, तर भारतासाठी संविधान बनवणे आणि त्या प्रकारचं असलेलं इथं काय कायदे बनवणे. काय बनवणे, कायदे बनवणे. म्हणजे आता संविधान सभेच्या दोन कामामध्ये हा काय झाला होता, वाढला होता की त्याची व्याप्ती वाढलेली आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने संविधान पण बनवायचं आणि कायदे देखील बनवायचे हे संविधान सभेचं आता काम राहिलेलं आपल्याला दिसून येते. कोणत्या कायद्याने, तर भारतीय स्वतंत्र कायदा 1947च्या कायद्यानुसार. सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे काय, आता पार्टिशन झाल्यामुळं आपल्याकडं जे ऑलरेडी संविधान सभेमध्ये बलुचिस्तानमधून येणारे लोक होते तर त्यांची संख्या काय झाली असेल, कमी झाली असेल. म्हणजे 389 लोकांवरून त्या प्रकारचं असलेली जी सदस्य संख्या होती ती कमी झाली आणि ती कमी किती झाली, तर 299 झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 389 वरून 299 सदस्य संख्या कमी होणे हे सगळ्यात मोठा असलेला हा भारतासाठी झटका होता. कारण की फाळणी झाली
मग पाकिस्तानमधून येणारे लोक, वेस्ट पाकिस्तानमधून येणारे लोक, हे सगळे तिथं स्ट्रक्चर चेंज झालं. मग 389ची संख्या 299वर आली. परंतु ही 299 आता प्युअरली कुठून असणार आहे, तर भारताकडून असणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून संविधान सभेला हे 2 कामं आणि सोबतच आता संविधान सभेच्या असलेल्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर ही संख्याबळ हे काय झालेलं आहे, कमी झालेलं आपल्याला दिसून येते. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते की ह्या संविधान सभेचे असलेले कामकाज जे असणार आहे किंवा संविधान बनवतावेळेस जिथं संविधान सभा बसणार आहे त्या संविधान सभेचे असलेले अध्यक्ष कोणाकडे असेल, तर नन अदर दॅन कोण असणार आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला संविधान बनवायचं असेल त्यावेळेस संविधान सभेचे अध्यक्ष कोण असणार आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला कायदा बनवायचा असेल किंवा त्या प्रकारचा असलेल्या कायद्याच्या स्वरूपामध्ये काही गोष्टी करायच्या असेल तर तेव्हा जी.व्ही. मावळंकर असेल, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग इथं आपल्याला लक्षात येतं आहे की जी.व्ही. मावळंकर कोण होते, तर जी.व्ही. मावळंकर हे एका त्या प्रकारचे असलेले आपले फादर ऑफ हाऊस ज्यांना म्हटलं जातं, हे आपल्याला पहिल्यांदा तिथं दिसून येत आहे. मग अशा पद्धतीच्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसून येणार आहे की गव मावळंकर हे कायदे मंडळ म्हणजे कायदे बनवता वेळेस तिथं काय असणार आहे, अध्यक्ष असणार आहे आणि यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहे. म्हणजे बघा, संविधान सभेमध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होणार होत्या तर हे होता वेळेस आपल्याला ह्या गोष्टी होणं अपेक्षित होतं आणि हे तिथं करता वेळेस हे 2 लोक महत्त्वाचे असणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त संविधान सभेला काही कामं वाढली का, हो ॲब्सोल्युटली. याच्यामध्ये संविधान सभेला भरपूर कामं वाढलेली आपल्याला दिसून येत आहे. तर पहिली गोष्ट, संविधान सभेला अजून काय कामं केलं संविधान सभेने, तर त्या प्रकारे 1949 मध्ये संविधान सभेने राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला काय दिलं, अनुमोदन दिलं. मी तुम्हाला पहिले सांगितले राष्ट्रकुल म्हणजे काय, की अशा प्रकारचं असलेलं कॉमनवेल्थ नेशन की जिथं ब्रिटिशांचं ऑलरेडी प्रस्थापित राज्य होतं. मग ते ब्रिटिश निघून गेल्यानंतर सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी संघटना तयार केली आणि त्या संघटनेला कॉमनवेल्थ नेशन असं म्हटलेलं दिसून येते. त्याच्यानंतर 22 जुलै 1947ला काय झालं, तर 22 जुलै 1947ला पर्टिक्युलर भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून काय केलेला आहे, स्वीकारलेला आपल्याला दिसून येतोय. मग इथं 22 जुलै 1947ला जेव्हा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला तर त्यावेळेस काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स होत्या, त्या सगळ्या समजणं गरजेचं आहे. का मेन्सला तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता आहे आणि सध्या गदारोळ पण चालू आहे राष्ट्रीय ध्वजाच्या बाबतीत. मग संविधान सभेने त्या प्रकारचं असलेलं सर्वानुमते 22 जुलै 1947ला भारताचा हा ध्वज असेल, भारताचा हा तिरंगा ध्वज असेल, हे तिथं मान्य केलं. मग अशा स्वरूपामध्ये ध्वज कशा प्रकारे असावा याच्या प्रकारचा असलेला प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव कोणी मांडला होता, तर नेहरूंनी मांडला होता. आणि ध्वज समिती ही कोणाच्या अध्यक्षतेखाली होती हेही लक्ष ठेवा, तर राजेंद्र प्रसाद. काय, राजेंद्र प्रसाद म्हणजे राजेंद्र प्रसाद यांच्या समितीच्या अध्यक्षतेखाली हा ध्वज असेल अशा प्रकारे अभ्यास केला. हा अभ्यास करून नेहरूंच्या हातात दिला. नेहरूंनी त्या प्रकारचा प्रस्ताव मांडला की भारताचा तिरंगा असेल, वरती त्या प्रकारचा केशरिया, मध्ये व्हाईट आणि खाली ग्रीन अशा प्रकारचा असलेला आणि मध्ये तिथं पर्टिक्युलर असलेला जो आहे अशोक चक्र, तर त्याचं असलेलं सिम्बॉल असेल. मग हा ठराव नेहरूंनी मांडलेला आपल्याला दिसून येत आहे. परंतु काही लोकांनी याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवल्या की नाही साहेब, आपण याच्यामध्ये बदल करू, याच्यामध्ये काही फरकाने आपण याच्यामध्ये चेंजेस करू. कोणी सांगितलं होतं की अशोक चक्राच्या ऐवजी गांधीजींचा असलेला जो चरखा आहे तोच आपण कंटिन्युएशनमध्ये ठेवू. काही लोकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये आपण स्वस्तिक टाकू किंवा ओम टाकू अशा प्रकारे. मग अशा वेळेस कामत असेल, ताजुमुल हुसेन साहेब असेल, PS देशमुख साहेब असेल, तर यांनीही दुरुस्त्या तिथं सुचवलेल्या होत्या. परंतु काही अंशी भारत हा सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे, कोणत्या धर्माचा किंवा कोणत्या व्यक्तीचा एक वलय ह्या भारताच्या झेंड्याला लागू नये हे जेव्हा डोक्यामध्ये फिक्स झालं तर त्यावेळेस कुठंतरी आपण त्या प्रकारच्या असलेल्या दुरुस्त्या ह्या ज्या दिल्या होत्या त्या आपण स्वीकारलेल्या दिसून येत नाही. मग हा ध्वज कोणी तयार केला, तर लक्ष ठेवायचं, स्वतंत्र भारताचा ध्वज हा श्रीमती सूर्या बद्र उल दिन तैबत यांनी तयार केलेला आहे. कोणी आहे, श्रीमती सूर्या बद्र उद दिन तैब यांनी तयार केलेला आपल्याला
दिसून येतोय आणि त्या प्रकारचा असलेला हा जो भारताचा स्वतंत्र भारताचा झेंडा आहे तो रघुनाथ परांजपे यांनी फडकवलेला आपल्याला दिसून येते. ही वॉज द फॉरेन एम्बेसीज, हे भारताचे असलेले पहिले कोण होते, फॉरेन एम्बेसीज होते की त्यांनी भारताबाहेर भारताचा झेंडा काय केला होता, फडकवलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून संविधान सभा आणि संविधान सभेच्या माध्यमातून तयार झालेल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून येत आहे. नंतरचा काळ येतो तो म्हणजे काय, तर पर्टिक्युलर असलेल्या तुमच्या असलेल्या 15 ऑगस्ट 1947 नंतरचा काळ. कारण की भारत स्वतंत्र झालं आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर आता भारताच्या असलेल्या खऱ्या अर्थाने भारताला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. का, कारण की भारताला माहिती होतं की आता माझ्या ज्या काही गोष्टी असेल ते स्वतःला मला तयार कराव्या लागणार आहे. आणि बॅकएंडमध्ये सगळ्या कच्चा मसुदा तयार करायचं काम BN राव यांनी तयार केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाची असलेली समिती जे की भारताच्या संविधानाला आकार देणारी होती ती म्हणजे काय, मसुदा समिती. मग अशा वेळेस आपण 29 ऑगस्ट 1947 तारीख पाठ करायची बरं. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना केली आणि ह्या मसुदा समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपलं संविधान जे कच्च्या स्वरूपातलं होतं त्याला पक्क्या स्वरूपामध्ये करायचं काम ह्या मसुदा समितीने केलेलं दिसून येते. म्हणून असं म्हटलं जातं की BR आंबेडकर वॉज द क्रिएचर्स और he is a whole architecture of the Indian constitutions. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते की पर्टिक्युलर हे 1947 ही जी मसुदा समिती तयार झाली ह्या मसुदा समितीच्या माध्यमातून भारताच्या संविधानाला आकार दिलेला दिसून येतोय. मग अशा वेळेस आपण जेव्हा बघतो तर त्यावेळेस मसुदा समितीमध्ये किती मेंबर्स होते, तर लक्ष ठेवायचे 7 मेंबर्स होते. 7 मेंबर्सपैकी सर्वात महत्त्वाचे किंवा त्या प्रकारचे असलेले जर आपण बघायला गेला अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर BR आंबेडकर सर होते. डॉक्टर BR आंबेडकर सर हे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत त्या स्वरूपातले गोपालस्वामी अय्यंगार होते. हेच अय्यंगार बरं ज्यांनी कलम 370 नुसार पर्टिक्युलर जम्मू काश्मीरचं स्वतंत्र अशा प्रकारचं असलेलं काय असणार आहे, घटना असणार आहे हे तिथं संदर्भ दिला होता. मग अशा पद्धतीचं असलेलं डॉक्टर BR आंबेडकर सर नंतर जर महत्त्वाचं कोणी व्यक्तिमत्व असेल तर ते गोपालस्वामी अय्यंगार होते. त्याच्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, त्याच्यानंतर सईद महम्मद रसदुल्ला होते. त्याच्यानंतर डॉक्टर KM मुंशी होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये BL मित्तर होते. परंतु काही कारणास्तव त्यांच्या असलेल्या संदर्भामध्ये त्यांच्या जागी कोण आलं तर एन माधवराव आले आणि त्या सुरुवातीला पण DP खेतान होते आणि खेतानच्या ऐवजी TT कृष्णमाचार्य आलेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणून अशा प्रकारचं असलेल्या मूळ मसुदामध्ये 7 जण होते आणि 7 जण शेवटपर्यंत राहिलेले आपल्याला दिसून येत आहे. मग यांचं काम काय होतं तर आपल्याकडे जो कच्चा मसुदा आलेला आहे त्या प्रत्येक कच्चा मसुद्याचं काय करणे, बारकाईने अभ्यास करणे आणि बारकाईने अभ्यास करून त्याचे असलेल्या ज्या इन्ग्रेडियंट्स आहे ते प्रॉपरली तिथं लावायचं की नाही, तिथं कसं एक्झिक्यूट करायचं आहे तर ह्या संदर्भात होतं. मग अशा पद्धतीने डॉक्टर BR आंबेडकर सर, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, त्याच्यानंतर गोपालस्वामी कृष्ण अय्यंगार होते, त्याच्यानंतर सदाउल्ला होते, त्याच्यानंतर KM मुंशी, त्याच्यानंतर AM माधवराव आणि त्याच्यानंतर लास्टला होते TT कृष्णमाचारी. मग अशा स्वरूपातले असलेले हे जे सगळे मेंबर्स होते हे वेगवेगळ्या पक्षातून येत होते, वेगवेगळ्या कम्युनिटीतून बिलॉंग करत होते. जसं की पर्टिक्युलर गोपालस्वामी अय्यंगार काँग्रेस पक्ष, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर अपक्ष पक्ष, मुस्लिम लीगमधून मोहम्मद सदुल्ला होते, काँग्रेसमधून मुंशी होते, अपक्षमधून माधवराव होते आणि DP खेतान कृष्णमाचारी हे अपक्षमधून असलेले आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने आपल्या संविधान सभेची असलेली निर्मिती आणि संविधान सभेच्या असलेल्या संदर्भामध्ये हा प्रकारचं असलेलं आपल्याला दिसून येतं आहे की ही इथं मसुदा समितीच्या माध्यमातून तयार झालेले कार्य. आलं लक्षात? मग आपण इथपर्यंत थांबूया. याच्यानंतरचा भाग आपल्याला लगेच कंटिन्यूशनमध्ये बघता येऊ शकतो. थँक्यू सो मच.